नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पेसा संदर्भात माहिती घेणार आहोत आणि त्यामुळे जे आहे जे तलाठीच्या 13 जिल्ह्यांचा बघा निकाल बाकी आहे त्याच्यावर आता त्याचा काय परिणाम होणार, तसेच बघा आरोग्यसेवक व ग्रामसेवक याच्या ज्या परीक्षा बाकी आहेत जिल्हा परिषदेचे यावर सुद्धा त्याचा काय नेमका परिणाम होणार ती माहिती बघा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे आहे तलाठी भरतीचे जे 23 जिल्ह्यांचा बघा इथे निकाल लागलेला आहे आणि उर्वरित जे 13 जिल्हे आहेत ते पेसा अंतर्गत आल्यामुळे जे आहे त्यांचा निकाल तिथे बाकी आहे मित्रांनो। कारण बघा, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पेसाची जे पिटिशन जे आहे ते टाकलेले आहे मित्रांनो आणि त्याची सुनावणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 13 फेब्रुवारी आतापर्यंत दाखवत होतं, परंतु आता जे आहे ते जी सुनावणीची तारीख आहे ते 5/3/2024 म्हणजे 5 मार्चला इथे दाखवत आहे मित्रांनो। आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वेळोवेळी जे आहे तारीख जी आहे पेसाची पुढे पुढे लोटल्यात जात आहे आणि त्याचा परिणाम जो आहे हा भरतीवरती इथे होत आहे मित्रांनो। परंतु आता त्यामुळे जे आहे तलाठी भरतीचा उर्वरित 13 जिल्ह्यांचा निकाल आहे हा सुद्धा आता समोर गेलेला आहे। कारण जोपर्यंत बघा यावरती निकाल येत नाही पेसावर, तोपर्यंत जो आहे तलाठी भरती अंतर्गत बघा जे जिल्हे येतात पेसाचे, तर त्यांचा निकाल लागणं इथे पॉसिबल नाही आहे। आणि त्यासोबतच तुम्ही इथे बघू शकता की आता झेडपीचे पेपर, आता बघा झेडपीचे जे ग्रामसेवक, आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका हे जे पद आहेत मित्रांनो, हे पदसुद्धा जे आहेत या पेसा अंतर्गत जे जिल्हे येतात त्यामुळे बघा हे यांची जी परीक्षा आहे ते बाकी आहे मित्रांनो। परंतु हे ग्रामविकासाच्या अंतर्गत येत असल्यामुळे जे आहे त्यांनीसुद्धा तलाठी भरतीसारखं यावरती जे आहे येथे प्रक्रिया करायला पाहिजे। कारण बघा तलाठी भरतीची अगोदर जे आहे सर्व जिल्ह्याची परीक्षा घेण्यात आली आणि त्यानंतर आता बघा जे जिल्हे पेसा अंतर्गत येतात त्यांचा जो निकाल आहे तो तिथे होल्ड करून ठेवण्यात आला। त्या प्रकारे जे आहे ग्रामविकास विभागाने सुद्धा, म्हणजे माझं एक असं मत आहे की ग्रामविकास विभागाने सुद्धा अशाच प्रकारची जी आहे प्रोसेस झेडपीसाठी सुद्धा इथे करायला हवी। आणि त्यामुळे जे आहे जे विद्यार्थी बघा दिवसरात्र जे आहे त्याचे झेडपीचा अभ्यास करत आहेत जिल्हा परिषदेचा, त्यांच्या डोक्यावरचं टेन्शन थोडं कुठे तेथे कमी होणार आणि त्यांना जी अशी धाकधूक लागून आहे की पेसामुळे जे आहेत की ग्रामविकास विभाग किंवा म्हणजे ग्रामसेवक भरती किंवा त्यानंतर आरोग्यसेवकचा जो पेपर राहिलेला आहे तो होणार की नाही हे खूप सारे विद्यार्थ्यांच्या मनात येथे धाकधूक आहे। तर ते सुद्धा त्यांचा जो प्रश्न आहे तिथे तो सॉल्व्ह होणार। तर म्हणून जे आहे अशा प्रकारे जे आहे काही जे ग्रामविकास विभागाने यावरती काही निर्णय ते घ्यायला हवेत, असं माझं एक मत आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे हा जो पेसाचा जो निर्णय आहे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे जे 2 भरतीवरती आहे मित्रांनो याचा परिणाम आता इथे आपल्याला बघायला मिळणार। तर बघा मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता की हा जो स्क्रीनशॉट आहे हा सकाळपासून जो आहे सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आणि आपल्याला काही उमेदवारांचे बघा ते जे कमेंट मेसेज बघा रिसीव होत आहेत की सर याचा परिणाम नेमका आता भरतीवरती कसा होणार, तर त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ जो आहे घेऊन आलेला आहोत। तर पहा, व्हिडिओ थांबूया, इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।